हिमालयात वसलेल्या शिवापुरम या शांत गावात शांतताप्रिय हिंदू निसर्गाशी एकरूप होऊन राहत होते. ते सण साजरे करायचे, देवतांची पूजा करायचे आणि साधे जीवन जगायचे. पण एका पौर्णिमेच्या रात्री भयंकर वेअरवॉल्व्सचा एक तुकडा लक्षोधरा शिवपुरमवर उतरला आणि गावाचा नाश करू पाहत होता. निडर योद्धा अर्जुन यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी परत लढण्याचा निर्णय घेतला. पवित्र शस्त्रे आणि प्राचीन मंत्रांनी सशस्त्र त्यांनी ल्युपिन टोळीचा सामना करण्यास तयार केले. गावातील वडील गुरुजींनी देवांना आवाहन केले, आमचे धैर्य आणि विश्वास आमचे रक्षण करू. मानव आणि पशु यांच्यात लढाई सुरू झाली. हिंदू लांडग्यांविरुद्ध शौर्याने लढत होते. गावकऱ्यांनी हल्ला परतवून लावण्यासाठी त्यांच्या पवित्र शस्त्रांचा वापर केला. गुरुजींनी प्राचीन मंत्रांचा जप केला. त्यांना मदत करण्यासाठी देवांना आवाहन केले. वेअरवॉल्व जरी क्रूर असले तरी ते हिंदूंच्या शौर्य आणि विश्वासाशी जुळणारे नव्हते. जसजसा सूर्य उगवला, वेअरवॉल्व माघारले, पराभूत झाले. गावकऱ्यांनी जल्लोष केला, दिलासा दिला आणि विजय झाला. शिवपुरम सुरक्षित होते, तेथील लोक आणि परंपरा सुरक्षित होत्या. अर्जुन विजयी उभा राहिला. त्याचे धनुष्य अजूनही दैवी ऊर्जेने गुंजत आहे. गुरुजींनी घोषणा केली, आमच्या एकता आणि भक्तीने आम्हाला वाचवले आहे. गावकऱ्यांनी उत्सव साजरा केला. त्यांचे बंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाले. देवतांनी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शिवपुरमला वरदान दिले.